सर 2 मिनिटं फक्त सामना थांबवा, एकदा लाईव्ह चालू झालं की आपण चालू करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि मी स्वप्नील पुनश्च एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो या आम्ही असोसिकर चषकामध्ये. रजनी क्रमांक 3 आणि तिसऱ्या रजनीतील पहिली लढत आपल्या भेटीला येते, जिथे जय हनुमान वाघिवली संघ आहे त्यांच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. ओम साई सरळगाव ए. नाणेफेकीचा कौल झालाय, सरळगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि मला वाटतं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले वाघिवली संघाला फलंदाजी करता. सामन्याला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. तिसऱ्या रजनीतील पहिली लढत गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज प्रज्वलला पाहतोय. त्याचबरोबर वाघिवली संघाकडून पारंपरिक सलामीवीर जोडी आज मात्र अनुपस्थित दिसतीये, कारण सोमनाथ मला वाटतं इनॅक्शन मध्ये नाहीये. भानुदास आणि भानुदासच्या सोबतीला फलंदाज हरेश मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला आपण भानूला पाहतोय. प्रज्वल टू भानू असा बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. वाघिवली टू सरळगाव. सामन्याला सुरुवात. प्रज्वलचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमक सुरुवात. भानुदासच्या बॅट मधून ब्लास्ट. इट्स अ सिक्सर, इट्स अ मॅक्सिमम ह्यूज. मधून षटकार येतोय. तुंग 6 आपण पाहिला आणि दर्जेदार सुरुवात खरं तर भानूच्या माध्यमातून होतीये आणि ही खरं तर अलर्ट दिलाय भानूने सरळगाव संघाला, कारण पारंपरिकरित्या आपण भानूला पाहत असतो. नॅचरली अशाच प्रकारची बॅटिंग त्याच्याकडून सातत्याने होत असते. षटकार येतो. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळायचा होता. यावेळी मिड विकेट झोनला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. पद्धत आली त्याचा वापर देखील आपण पाहिला. फुटवर्क चांगला होताना पाहिला. मात्र या चेंडूमध्ये जर का आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन होतं. गोलंदाज देखील तितकाच शार्प माइंडेड आहे. या अगोदरच्या चेंडूवर गती देण्याचा प्रयत्न झाला, त्यावर मोठा फटका खाल्ल्यानंतर यावेळी चेंडूमध्ये मात्र गती कमी करण्यात आली आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजाला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळी मात्र भानुदास चूक करत नाहीयेत. या षटकामधला दुसरा हिट, मॅक्सिमम ब्लास्ट. इट्स अ सिक्स. सफल होतोय आणि चेंडू आणि क्षेत्र बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर पोहोचवलेत. कमालीची बॅटिंग करतोय. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आणि रिझल्ट देखील चांगला मिळतोय. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर इन अ रो. पहिल्याच षटकामध्ये अगदी तोडफोड करणारी बॅटिंग सुरू झाली आहे. भानुदास थांबण्याचं नाव घेत नाहीये. सलगचे आपण 3 षटकार पाहिले त्याच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग करतोय. आता प्रज्वलच्या समोर मोठे प्रश्न उपस्थित झाले. प्रज्वल थोडासा दडपणाखाली असणार आहे, कारण सातत्याने आपण पाहतोय की आक्रमण केलं जातंय. याच दर्जाची बॅटिंग सातत्याने आपण भानुदास कडून पाहत आलोय. आज देखील तशाच प्रकारची स्टार्ट इथे वाघिवली संघाला देतोय. यावेळी हा चेंडू चांगला आहे, खोलात टाकलेला हा चेंडू. आता त्या चेंडूवर सेन्सिबल बॅटिंग आपण पाहिलं. सेन्सिबल भानू या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. एकेरी धाव घेतली गेली आणि खरं तर चांगल्या फलंदाजाची हीच ओळख असते. जेव्हा जेव्हा खराब चेंडू येतात त्या चेंडूंवर इथं आक्रमण केलं जातं. एखादा चेंडू जर का चांगला आला तर त्या चांगल्या चेंडूला इथे
सन्मान दिला जातो आणि सध्याच्या घडीला तेच भानुदासने मैदानामध्ये केलंय. एकीर धाव घेतली गेली आणि पहिली सिंगल या षटकामधील या सामन्यामधील आपण पाहतोय जय हनुमान वाघिवली संघासाठी. एकीर धाव मिळाली. धावफलकावर आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर 19 धावा या षटकामध्ये प्रथमच हरेश स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. सो त्याची कामगिरी कशी होते हे देखील पाहणं महत्वाचं असेल. ओ शेवटचा चेंडू, हा चेंडू चांगला आहे. शेवटच्या चेंडूवर कोणती धाव आली नाही, डॉट बॉल आला आणि डॉट बॉलने पहिल्या षटकाची सांगता होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 19. जय हनुमान वाघिवली संघाची एक स्वप्नवत सुरुवात आपण पाहिली मैदानामध्ये. मयूरदादा प्रतिष्ठान असोस यांच्या वतीने हे स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेची तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमध्ये आतापर्यंत आम्ही 2 दिवस कव्हर केलेत. 2 दिवसामध्ये एक गोष्ट आम्हाला निश्चितपणाने दाद द्यावीशी वाटते की मयूरदादा प्रतिष्ठान असोस अगदी शिस्तबद्ध ही स्पर्धा चालू आहे. यानंतरचा होणारा सामना आपण विचार केला तर श्री खामलिंगेश्वर कलमबाड आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये देवगाव संघ असेल, देवगाव 11. सो दोन्ही संघांचे संघनायक इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित राहणं कंपल्सरी असेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जायला लागेल. आणि पेनल्टीच्या स्वरूपामध्ये जी काही खरं तर भरपाई तुम्हाला करावी लागते थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वळूया दुसऱ्या षटकाकडे जिथे मयूर गोलंदाजी मार्कवर येतोय. मयूरला सामना करायचा आहे भानूचा. मयूर टू भानू. ओ यावेळी मयूरचा पहिला चेंडू चांगला आहे. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला. गतीमध्ये परिवर्तन देखील होत आहे. पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं की चेंज ऑफ पेस, हलक्या गतीने हा चेंडू टाकला होता. अपेक्षित जी गती भानूला हवी होती ती या चेंडूवर दिली गेली नाही, त्यामुळे हा डॉट बॉल येतोय. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. हो यावेळी जर का पाहिलं तर पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. खरं तर रनआउटची संधी निर्माण झाली होती. यष्टीरक्षकाने थोडासा आळस दाखवला असं म्हणता येईल. जर का गोलंदाजाकडे क्विकली चेंडू फेकला गेला असता तर निश्चितपणाने नॉनस्ट्राइक एंडला हरेशला अडचणी निर्माण झाल्या असत्या. मात्र तशा प्रकारची कोणतीच गोष्ट घडली नाही आणि हा चेंडू देखील येतो डॉट बॉल. चांगली सुरुवात होते या षटकामध्ये. ओ यावी लोअर फुटात चेंडू, त्या चेंडूवर देखील आपण पाहतोय चांगला ऑन ड्राईव्ह पाहिला फलंदाज भानुदासच्या माध्यमातून. मात्र या चेंडूवर एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. चांगली गोलंदाजी मयूरची आपण पाहतोय, कारण पहिल्या षटकामध्ये पाहण्यासारख्या धावा खर्च केल्या होत्या. तब्बल 19 धावा आल्या होत्या आणि त्या विरोधामध्ये तशा क्रुशियल कंडिशन मध्ये, प्रेशर सिच्युएशन मध्ये मयूर गोलंदाजीसाठी आला आणि सध्याच्या घडीला पहिल्या 3 चेंडूवर केवळ एकच धाव त्याने खर्च केली. म्हणजे चांगली गोलंदाजी होती. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत तर झाली आहे. ओ यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथं दूरवरून उपस्थित झालेत. त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि 2 धावा या चेंडूवर देखील मिळतात. सातत्याने आपण पाहतो या षटकामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. केवळ एकेरी दुहेरी धावांवरच समाधानी राहावं लागते फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान वाघिवली संघाला. आणि हे यश खरं तर मयूरने प्राप्त केलंय. प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यामध्ये त्याला यश देखील मिळतंय. जय हनुमान वाघिवली विरुद्ध ओमसाई सरगाव ए असा सामना आपण पाहतोय. मला वाटतं सरगावचे आज 2 संघ आहेत. ओमसाई सरगाव ए देखील आहे, ओमसाई सरगाव बी देखील आहे. ज्यापैकी पहिला संघ आज इनॅक्शन मध्ये आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला गोलंदाजी इथे चांगली होतीये. ज्या धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या त्या धावांना रोख लावण्याचं काम खरं तर मयूर करतोय. त्यामुळे मयूरला देखील दाद द्यावी लागेल. नवीनच खेळाडू आहे आणि फार कमी वेळामध्ये आपल्या नावाचा दबदबा या मैदानामध्ये क्रिएट करण्याचं काम सध्याच्या घडीला मयूर करतोय. त्यामुळे मयूरच्या प्रयत्नांना देखील दाद द्यावी लागेल आणि ओमसाई सरगाव ए संघाला देखील दाद द्यावी लागेल. कारण नवीन चेहरे समोर आणतायत. आपल्या गावातील नवतरुण युवकांना खरं तर प्लॅटफॉर्म देण्याचं काम सरगाव संघाकडून सध्याच्या घडीला होतोय आणि मिळालेल्या प्लॅटफॉर्मचा योग्य तो वापर देखील त्यांच्या गोलंदाजांच्या माध्यमातून इथं सध्याच्या घडीला होतोय. हा चेंडू आपण पाहिला, चांगल्या दर्जाचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह त्याच्यावर खेळली गेली फलंदाज भानूच्या माध्यमातून. तिथे एकच धाव मिळते.
खरं तर दुसरी धाव घेण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र तशा प्रकारचे कोणतेही प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून झाले नाही. केवळ एकाच धावेवर समाधानी राहिले, कारण शेवटचा चेंडू होता आणि भानूला माहिती स्ट्राईक माझ्याकडे हवी आहे. सो त्यासाठीच एकाच धावेवर समाधानी राहिले. 2 षटकांचं काही इथं समाप्त झालंय. 2 षटकांत आपण जर का पाहिलं तर 12.00च्या सरासरीने जयमान वाघिवली संघ आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावर. असं 2 षटकांचा खेळ आपण आतापर्यंत पाहिला. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाल्यानंतर धावांचा आलेख कुठेतरी ढासळलेला आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी मयूर आला आणि मयूरने जो धावसंख्येला ब्रेक लावला तो अप्रतिम होता, कारण दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5च धावा मयूरने खर्च केल्या. आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज साई येत आहेत, तर साईची कामगिरी कशी होतीये हे देखील पाहणं गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवर आपण पाहिला, पहिल्या चेंडूवर इथे मोठा फटका येतोय, पंचांचा इशारा येतोय, 1 बाउन्स चौकार. पहिल्या चेंडूवर आपण चौकार पाहिलाय. साईच्या विरोधामध्ये आक्रमणाला सुरुवात झाली आहे. ओ यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसले होते. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. यष्टीरक्षकाने प्रयत्न देखील केले होते. झेल तिथं सुटलाय, चुका तर झाल्यात आणि त्यानंतर आपण इथे पाहिलं तर अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये, ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये त्या धावा देखील खर्च केल्या जात आहेत. अगोदरच आपण पाहिलं की भरपूर धावा तुमच्या गोलंदाजांनी खर्च केल्या. सो क्षेत्ररक्षणामध्ये अशा प्रकारच्या चुका घडणं खरं तर मान्य नसतील तुमच्या संघाला, सरळगाव संघाच्या सर्व डगआउटला किंवा सरळगाव संघाच्या चाहत्यांना, कारण एक एक धावेचं महत्व या स्पर्धेमध्ये आम्ही अगोदर देखील पाहिलंय. एक एक चेंडूचं महत्व आम्ही अगोदर देखील पाहिलंय. सो या धावा तुम्हाला रोखणं खरं तर अनिवार्य असणार आहे. हो यावेळी इथे आपण पाहिलं फटका चांगला पाहायला मिळतोय. फाईन लेग झोन मध्ये हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या अवस्थेमध्ये होते. क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं झालंय. सीमारेषेच्या अगदी जवळपास हा चेंडू अडवला गेला, मात्र तत्दरम्यान इथे धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. एकंदरीत 2 धावांच्या मदतीने धावफलकात इथे हलताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 33 धावा कोणताही गडी न गमावता जयमान वाघिवली संघाच्या स्कोरबोर्डवर लावल्या गेल्या. चांगलं धावफलक, चांगल्या धावगतीने धावा गोळा करतायत. ओ यावेळी फुलटॉस चेंडूवर आक्रमण. यावेळी हरेशचा ब्लास्ट. इट्स अ सिक्सर, इट्स अ मॅक्सिमम ह्यूज सिक्सर. बराच काळ आपण हरेशला पाहिलं तर आतापर्यंत हरेश शांत होता. एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला नव्हता, मात्र या चेंडूवर त्याला आपली चुप्पी सोडताना आपण पाहिलं. मोठा षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहतोय. खरं तर याच गोष्टीसाठी त्याला सलामीवीराच्या भूमिकेमध्ये पाठवले, कारण आज सोमनाथ डगआउट मध्ये नाहीये. डगआउटचा विचार केला तर सोमनाथ नाहीये, आज विनायक देखील दिसत नाहीये.
आहे, लपून बसलाय. Yes. कारण विनायक अशी कलाकृती आहे ती जास्त वेळ लपून बसू शकत नाही. आज इनॅक्शन मध्ये देखील आहे. यावेळी इथे बॅटची आतली कडा लाऊड अपील तर केली आहे आणि होय पंचांनी अपील स्वीकारली आहे आणि फलंदाज हरेशला इथं बाद व्हावं लागेल. हरेश बाद. साईला इथे सफलता मिळतीये. बराच काळ झाला आमचं साईकडे लक्षच नव्हतं, मात्र आता निरखून पाहिलं तर लक्षात आलं की साई गुडे गोलंदाजी मार्कवर आहे आणि सध्याच्या घडीला साईच्या विरोधामध्ये देखील साहिलचं आक्रमण आपण पाहतोय. साईच्या विरोधामध्ये खर तर फलंदाज तुफान पेटून उठलेत. दुसरा षटकार आपण त्याच्या विरोधामध्ये पाहिला. यावेळी साहिलच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवर देखील भला मोठा सिक्सर आपण साईच्या विरोधामध्ये पाहिलाय आणि 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांती धावा धावफलकावर जर का विचार केला तर एकंदरीत तब्बल 45 धावा फलंदाजांनी बनवल्यात. साहिल विषय नुकताच मैदानामध्ये दाखल झाला होता आणि पहिल्याच चेंडूवर आपण त्याच्या बॅट मधून मोठा षटकार पाहिला. म्हणजे डगआउट मधूनच खरं तर सेट होऊन गेलाय. सेट होण्यासाठी जास्त विलंब केला नाही आणि विलंब करायला त्याच्याकडे वेळ देखील नाहीये. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं अनिवार्य आहे. सो तशाच प्रकारची गोलंदाजी मार्कवर रोहित येतोय. आता रोहित तुमच्या समोर हा चॅलेंज फार मोठं असणार आहे, कारण अगोदरच्या गोलंदाजांना बऱ्यापैकी मार पडलाय आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भानूच्या माध्यमातून झाला होता. त्यामध्ये यश तर मिळालं नाही, मात्र 2 धावा यशस्वीरित्या इथे धावून पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग आपण पाहिली. यस, फलंदाजांना विनंती करतो की विकेटवरून थोडं धावू नका. विकेटच्या बाहेरून धावलं तर फार सहकार्य होईल आम्हाला. मात्र 2 धावा पहिल्या चेंडूवर आल्यात. भानुदास आतापर्यंत वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय. यस, धन्यवाद. वळूयात मॅच कडे पुन्हा एकदा. हो, यावेळी हा चेंडू मोठा फटका खेळला गेला, मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक साई करणार नाही कोणती चूक. कम्मालीचा जेल तिथे आपण पाहिलाय. विकेटचं पतन. अखेर भानुदासची गाडी थांबवण्यामध्ये आलं यश गोलंदाज रोहितला. विकेटचं झालंय पतन. फलंदाज भानुदासला परतावं लागलं. सो भानुदासला विनंती करतो की डगआउटचा ताबा घे. इथे मैदानामध्ये आपण पाहतोय सरपंच साहेब मैदानात दाखल झालेत. पहिल्या चेंडूवर आपण 1 धाव त्यांच्या बॅट मधून पाहिली. जगदीश विषय काल देखील असोळेगावचे सरपंच इन ऍक्शन मध्ये होते. आज वाघिवलीचे सरपंच साहेब इन ऍक्शन मध्ये आहेत. सो गावचं प्रतिनिधित्व करता करता खेळाच्या मैदानात देखील गावचं प्रतिनिधित्व करतायत. ही देखील एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. सो त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. यावेळी हा चेंडू आपण पाहिला, कम्मालीचा राहिलाय.
या चेंडू कोणतीही धाव येत नाहीये, डॉट बॉल येतोय. येस, पंचांकडे अशा नजरेनं पाहिलं होतं, पंच मात्र तटस्थ आहेत. आणि येस, पंचांच्या निर्णयाला इथं निश्चितपणाने चॅलेंज केलं जातंय. वाईटसाठी रिव्ह्यूची मागणी केली जाते. पंच थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पवन डोळे सर आमच्यासोबत जोडले गेले. सो जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये गेले 3 दिवस झाले आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश गायकर सर असतील, प्रवीण विषय भावड्या सर असतील, पवन डोळे सर असतील, यांची उत्कृष्ट कामगिरी येते. आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी देखील येतो. इट्स अ फेअर बॉल, डॉट बॉल असेल आणि वाघिवली संघाने आपला रिव्ह्यू गमावलाय. सो इथून पुढे जर का पंचांचा कोणता निर्णय येईल त्याला तुम्हाला चॅलेंज करता येणार नाही. ऑन फील्ड अंपायर डिसिजन तुम्हाला मान्य करावाच लागेल. सो 48 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. या षटकामध्ये देखील धावा येत नाहीयेत. तिसऱ्या षटकात ज्या धावा आल्या होत्या त्या धावांना ब्रेक लावण्याचं काम इथे गोलंदाज रोहितने इथे देखील केले. मात्र इथे ती धावांची कोंडी फोडली आहे. फलंदाज साहिल विषयच्या बॅटमधून आणखी एक ब्लास्ट. दुसरा षटकार, सिक्सर. चला, इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होणं कंपल्सरी असतो. देवगाव संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर ऑपोजिट मध्ये श्री खामलिंगेश्वर कळंबाड संघाचे कर्णधार. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होणं कंपल्सरी आहे. सो रिपोर्टिंग करायचे. कळंबाड संघाचे कर्णधार, देवगाव संघाचे कर्णधार आमच्यासोबत जोडले गेलेत. सो तुम्हाला देखील विनंती आहे, आपण देखील या. ओ, यावेळी हा चेंडू आपण जर का पाहिला तर इथे काय घडतंय. येस, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल तर असणारे, मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये जगदीश यांना परतावं लागेल. खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला होता, मात्र साहिलने स्वतःला बॅक केले, स्वतःवर विश्वास दाखवलाय. कारण आतापर्यंत जर का आपण पाहिलं 3 चेंडू साहिल खेळल्यात. 3 चेंडूमध्ये 2 चेंडू त्याने सीमारेषेच्या बाहेर फेकलेत. 2 मोठे फटके आपण त्याच्या बॅटमधून पाहिलेत. त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल त्याची हाय असणार आहे सध्याच्या घडीला. त्यामुळे स्वतःला इथं बॅक केलंय. शेवटचा एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तो चेंडू देखील मोठ्या फटक्यामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून निश्चितपणाने होईल. येस, कळंबाड संघाचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत. सो लगेच आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करूयात. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रामधला. हो, यावेळी हा चेंडू देखील आपण पाहतो. इथे पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय. येस, वाईटच्या माध्यमातून एक धाव धावफलकावर जोडली गेली आणि एकंदरीत धावा झाल्या 56. अब तक 56. आणि या शेवटच्या चेंडूवर काय घडते ते पाहूयात. मात्र इथे पंचांच्या निर्णयाला खरं तर चॅलेंज केलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. वाईट साइड रिव्ह्यू घेतला जातोय. चांगला निर्णय खरं तर, कारण शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, रिव्ह्यू तुमचा अजून शिल्लक आहे. सो पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात काहीच हरकत नाहीये. तर एखादा चेंडू इथे वाचला गेला तर निश्चितपणाने त्याचा फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाच मिळणार आहे. सो गुड डिसिजन असंच आपण म्हणू शकतो. फेअर बॉल, डॉट बॉल असेल. ह्याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो की शेवटचा निर्णय जर का त्यांच्या बाजूने गेला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला त्याचा फायदा बसणार आहे. आणि अगदी तसंच झालंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फायदा मिळाला आणि इथे फेअर बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटकांती जर का आपण पाहिलं तर एकंदरीत धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात 56 आणि जिंकण्यासाठी 57 धावा करायचेत. सो दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्या अगोदर आपण इथे नाणेफेकीचा कौल करणार आहोत. कळंबाड संघाचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत. देवगाव संघाचे कर्णधार देखील इथे आमच्या सोबत जोडले गेले. सो आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. येस, मी विनंती करतोय सागरजी बांगर यांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅच कळंबाड विरुद्ध देवगाव. एक करेक्शन आहे. धावफलक एका धावेने वाढलं गेलं होतं. धावा झाल्यात 55.
करतो मान्यवरांना आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचं. टॉस जिंकला मित्र काय निर्णय असेल? आम्ही तर प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय असेल. कशा पद्धतीने या संपूर्ण सीझनमध्ये आता आपण पाहतोय सीझन सध्या उत्तरार्धाकडे चालली आहे, सध्या सीझन संपत चालली आहे, परंतु कशा पद्धतीने एकंदरीत सुरुवातीपासून आतापर्यंत टीमचा परफॉर्मन्स राहिला? टीम तर माझ्या परफॉर्मन्समध्ये माझ्या टीमचे यंगस्टर खूप सारे चांगल्या प्रकारे कामगिरी करतात. आमचे जे जुने प्लेयर आहेत त्यांच्याकडून मला खूप साऱ्या अपेक्षा आहेत, जसे करून रुपेश कैलास यांच्याकडे खूप अपेक्षा असतील. असोसिएकरांच्या या ट्रॉफीबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं असे नियोजन केलेलं आहे, धन्यवाद त्यांना करतो, त्यांनी आम्हाला खेळायचा संधी दिल्याबद्दल. देवगाव संघ आपल्या एकंदरीत 2025-26च्या जर्नीविषयी, क्रिकेटिंग जर्नीविषयी काय म्हणाल? कशा पद्धतीनं टीमचे अप्स डाऊन राहिलेत? किती ट्रॉफीज तुम्ही या संपूर्ण सीझनमध्ये पटकावल्यात? नाही, आमच्या टीमच्या परफॉर्मन्स बद्दल सांगितलं झालं तर आमचे पोरं प्रयत्न तर करतायत, मात्र यंदाच्या हंगामामध्ये आम्ही एकही ट्रॉफी जिंकली नाही. मात्र आमच्या पोरांचे प्रयत्न चालू आहेत. सो आज देखील आम्ही तशाच प्रकारे प्रयत्न करणार आहोत, जिंकण्याचे प्रयत्न करू. आणि आजपर्यंत जे एकही ट्रॉफी जिंकली नाही तो रेकॉर्ड बदलण्याचा आम्ही प्रयत्न करू. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा पण देवा. टॉस जिंकलाय कलंबा टीमच्या कॅप्टन आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते देवगाव या संघाला. संघाला सो तो पाठलाग कशा प्रकारचा होतोय हे देखील आपण पाहणार आहोत. सलामीवर जोडी सरळगाव संघाकडून मैदानात दाखल झाले. साई आणि साईच्या सोबतीला विलास आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय भानुदास विशेला. सातत्याने यंदाच्या हंगामामध्ये या खेळाडूचा खेळ बराच बहरलाय. बॅटिंग देखील कमालीची राहिली होती. आता इथे गोलंदाजीला देखील त्यालाच पाचारित केलंय. भानुदासवर विश्वास दाखवलाय. सामन्याला सुरुवात होतीये. भानुदासला सामना करायचा आहे साईचा. चला दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये. पहिला चेंडू. ओ यावी पहिल्या चेंडूवर साईचं आक्रमण. पहिल्या चेंडूला धाडलंय सीमारेषे पार. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर आक्रमणाला सुरुवात. चेंडूवर साईचं आक्रमण आपण पाहिलं. षटकार आला. ओ यावी हा चेंडू कमालीचा आहे. खोलात टाकला होता. तिथे क्षेत्ररक्षणामध्ये घडतीये गडबड. सचिन विषयी तिथे मला वाटतं क्षेत्ररक्षक होते आणि सचिन यांच्याकडून गडबडी घडतीये.
सातत्याने आपण पाहत असतो की जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये गडबडी होत असते तेव्हा तेव्हा मात्र संघ अडचणीमध्ये सापडत असतो. आणि इथे देखील आपण तेच पाहिलं, जखमेवर मीठ चोळण्याचं काम इथे केलं जातंय. आणि वा, काय क्षेत्ररक्षण आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास हा चेंडू अडवला गेला. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो की काय, मात्र कमालीचं अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय भाविकच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय कमालीचं क्षेत्ररक्षण. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं, उंच उडी घेतली आणि चेंडूला प्ले मध्ये ठेवण्याचं काम सध्याच्या घडीला भाविकने केलंय. दर्जेदार अप्रतिम क्षेत्ररक्षण, करावं तितकं कौतुक कमी. हो, यावी हा चेंडू मात्र इथे आपण पाहतोय कमालीची ऑन ड्राईव्ह तिथे आपण पाहिली आहे. आणि साईच्या बॅट मधून आक्रमण पुन्हा एकदा. हा चेंडू चाललाय सीमा पार, धावा मिळत आहेत 4. हा येतोय चौकार. जशा प्रकारची फलंदाजी सुरू आहे सातत्याने आपण पाहतोय वाघोली संघाकडून क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येत आहेत. आणि हीच तर खासियत आहे ना साईची. क्षेत्ररक्षणासोबत खेळलं जातं आणि मात्र यावेळी खेळलाय गोलंदाजाच्या भावनेसोबत. हा चेंडू फेकलाय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकार. सध्याच्या घडीला मैदान हलवून सोडले साई घोडेने. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये भानुदासने 19 बनवल्या होत्या. आतापर्यंत साईने 5 बॉलात 18 बनवल्यात. शेवटचा एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे आणि त्या चेंडूवर देखील आक्रमण केलं गेलंय. साईच्या बॅट मधून चेंडूला फेकलं गेलंय सरळ सीमा रेषा पार. बॅक टू बॅक 6. कमालीचं षटक राहिलंय ओमसाई सरगाव ए संघासाठी. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 24 धावा गोलंदाज भानुदासच्या विरोधामध्ये बनवल्यात. विशेष करून साईला दाद द्यावी लागेल कारण सर्व 6 चेंडू तो खेळला आणि प्रत्येक चेंडूवर खरं तर घणाघात त्याच्या माध्यमातून झाला. तब्बल 24 धावा. एक ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात सरगाव संघाची इथे होतीये. थोडीच तोड उत्तर, जशास तसं प्रत्युत्तर कसं दिलं जातं हे मला चांगलंच ठाऊक आहे. हेच मैदानामध्ये सांगतोय साई गुडे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिल्यांदाच MGCच्या अंतर्गत ओमसाई सरगाव ए संघ खेळत असेल आणि ही पहिलीच स्पर्धा खेळत असताना काय चांगला खेळ खरं तर त्यांच्या माध्यमातून होतोय. या स्पर्धेमध्ये सरगाव आतापर्यंत चांगला खेळ राहिला. गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना बऱ्यापैकी मार पडला, मात्र इथे फलंदाज देखील कमालीचं आक्रमकतेने मैदानामध्ये खेळ करतायत. स्ट्रायकिंग एंडला आता विलास असेल, डावखुऱ्या हाताचा आणखी एक फलंदाज. साई स्पोर्ट्स सरळगाव संघाची खरं तर ही खासियत आहे, जितके तालुक्यामध्ये आपले संघ आहेत त्या कोणत्याच संघामध्ये इतके डावखुरे फलंदाज नसतील जितके सरळगाव संघाकडे आहेत. व्हाईट बॉल येतोय आणि त्यापैकीच 2 फलंदाज मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. नुसत्या डावखुऱ्या फलंदाजांची, डावखुऱ्या खेळाडूंची जरी टीम बनवायची झाली तरी एखादी टीम होऊ शकते. इतके ही खासियत आहे सरळगाव संघाची. आणि सध्याच्या घडीला आपण त्यापैकी 2 आक्रमक फलंदाज मैदानामध्ये पाहतोय, साई आणि विलास. ओ यावेळी विलासच्या बॅट मधून देखील आक्रमण, चेंडूला फेकलंय. यावेळी विलासने केलंय आक्रमण. षटकार.
पहिल्या चेंडूवर फलंदाज विलासने देखील आपली करामत दाखवली आहे. साई षटकार खेळत होता तोपर्यंत विलास नॉनस्ट्राईक एंडने फक्त साईची बॅटिंग त्याचं मनोरंजन होत होतं, साईची बॅटिंग अनुभवत होता साईची. आणि इथे मात्र जेव्हा स्वतःला संधी मिळाली त्या संधीवर देखील पुरेपूर तुटून पडलाय. हो, यावेळी हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस, यष्टी रक्षकाकडून गडबड, फलंदाज तर बीट झाला होता, अतिरिक्त चेंडू होतोय म्हणजे नशिबाचा पंजा इथे सरळगाव संघाच्या धावफलकावर अंकित केला जाईल. व्हाईट चेंडूला 5 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. हो, यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवर यावेळी मात्र आपण जर का पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे फंबल झालेत, मात्र त्या चेंडूवर एकच धाव मिळते. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावा लगावल्या गेल्या तब्बल 37. जिंकण्यासाठी 56 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्याच षटकामध्ये आपण पाहिलंय, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना तब्बल 37 धावा आतापर्यंत वाघिवली संघाच्या गोलंदाजांनी खर्च केल्यात. म्हणजे जिंकण्यासाठी केवळ 19 धावांची गरज आहे. 16 चेंडू 19 धावा, अगदी समीकरण सोपं बनलंय ते ओम साई सरळगाव ए संघासाठी. कमालीची बॅटिंग अफलातून. ओ, यावेळी आपण पाहिलं यॉर्कर हाताळायचा होता, मात्र यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला होता, तो कन्वर्ट झाला लोअर फुल टॉस मध्ये, कन्वर्ट करून घेतला साईने. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र या चेंडूवर आपण जर का पाहिलं तर एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं. सेन्सिबल बॅटिंग होती. ओ, यावेळी हा चेंडू जर का आपण पाहिलं तर फटका इथे सरळ खेळला होता, त्या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केली गेली. फुलटॉस चेंडू होता आणि या षटकामधला मला वाटतं 4था फुलटॉस चेंडू असेल. ओ, यावेळी फुलटॉस, यावेळी मात्र पंचांनी बिमर घोषित केलाय. या षटकामध्ये चाललंय काय हेच समजायला मागत नाहीये, कारण 5वा फुलटॉस आपण पाहिलाय. रिव्ह्यू देखील घेतला जातोय, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला जातोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पवन डोळे सर आपल्यासोबत जोडले गेले. सो जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ क्लिअर बिमर. वेस्ट साइडच्या अगदी वरती हा चेंडू होता, बऱ्याच वरती चेंडू होता. खरं तर रिव्ह्यू कोणत्या गोष्टीसाठी घेतलाय हा देखील प्रश्न आता उपस्थित राहील, कारण यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय जगदीश विषय यांच्यासारखा अनुभवी खेळाडू तिथे फिल्डिंग करतोय, तरी देखील मला वाटतं औपचारिक हा कॉल होता. कारण माहिती आहे सामन्यामध्ये कोणत्या ना कोणत्या घडीला आपल्याला एंटर करायचं आणि मला वाटतं मोमेंटम ब्रेक करण्यासाठी जगदीशांची ही खेळी असू शकते. सध्याच्या घडीला हा चेंडू आपण चांगला पाहतोय, मात्र नाराज असतील साई स्वतःवर. रडार मधला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याची संधी पुनश्च एकदा निर्माण झाली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये, स्वीकार करता आलं नाहीये. सो डॉट बॉल येतोय. ओ, यावेळी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवर देखील आपण पाहिलं की एक धाव मिळते. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली. एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये आपण सरळगाव संघाची तोडफोड करणारी बॅटिंग अनुभवली. तब्बल 41 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. म्हणजे जिंकण्यासाठी आता शेवटच्या 2 षटकांमध्ये केवळ 15 धावांची गरज आहे. आता वाघिवली संघ अडचणीमध्ये सापडला आणि अडचणीमध्ये सापडल्यानंतर तारणहार कोणता गोलंदाज ठरतोय हा देखील मोठा प्रश्न आहे. 3ऱ्या षटकाला सुरुवात होते, तोपर्यंत मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण कंटिन्यू करू. तोपर्यंत संधी देऊयात आपल्या कुलस्वामी
धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण स्वप्नील पोटे यांना ऐकत होतात. मागच्या या संपूर्ण सामन्याचं विवेचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलत. उपस्थित सर्व दर्दी खेळाडूंचं मुरबाड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहत आहे. मयूरदादा प्रतिष्ठान क्रिकेट संघ असोळे आणि ग्रामस्थ मंडळ असो यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आम्ही असोसिएकर चषक अनुभवता. रजनी क्रमांक 3 उंच गेला हवेमध्ये, खूप उंच गेला. जज करतात, डाऊन द बॉल फिल्डर आहेत आणि अतिशय चांगलं जजमेंट. पॅर ऑफ हँड आणि झेल टिपला. इथे धक्का क्रमांक लागतोय यावेळी मैदानाच्या मध्ये पहिला आणि ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज विशालनं. 12 बॉल 15 ची आवश्यकता असताना हा एक इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू, फलंदाज बाद. धावा संख्या सध्या स्कोर कार्डवर आपण पाहताय. एकंदरीत धावा झाल्या त्या 42 धावा. विजयासाठी अजूनही 11 बॉलचा काही शिल्लक आणि 11 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. 7 स्टार्स लाईव्ह इव्हेंट सध्या आपण पाहताय. या वाहिनीवर लाईव्ह प्रक्षेपण 7.64 च रिक्वायर्ड रन रेट आहे. कारण रन रेट आपण पाहिला तर तब्बल 19. खूप धुवाधार बॅटिंग मैदानाच्या मध्ये केली फलंदाज साई घोडेनं. त्याच्या पॅटमधनं आपण 3 उत्तुंग षटकार, 1 चौकार आपण पाहिला. आक्रमक सुरुवात त्याच्या समवेत विलासनं देखील भरपूर चांगली साथ त्याला दिली. 3 बॉलचा सामना त्यानं केला. 8 धावसंख्येवर तो खेळतोय. 11 बॉलचा काही शिल्लक, 14 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. टर्न होऊ शकतो, अपील केली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. प्लम LBW, फलंदाज बाद. सलगचा दुसरा धक्का लागतोय टीम सळगावला. फलंदाज बाद. व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर गणेश गायकर. पिचिंग इन लाईन होतं आणि एकदा अगदी आपण पाहताय मधला विकेटवर हा चेंडू पिच होत असताना फलंदाज होतोय. 5 सलगचे 2 धक्के दिलेत. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 41 होते. असं वाटलं होतं की 1 साइडेड हा सामना टीम सरगाव ए आपल्या पक्षामध्ये खेचून घेऊन जाईल. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. सातत्यानं रंग बदलणाऱ्या सरड्यासारखा खेळ रंग बदलत असतो. समीकरणे 10 बॉल 14 आणि आता जय हनुमान वाघिवळी संघानं या मॅच मध्ये कमबॅक केलाय ऑन अ हॅट्रिक. अलॉंग द कार्पेट, मिड ऑफला चांगली फिल्डिंग. 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट केली. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये गेला रोहित विलासवर आता महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल या मॅचची. 9 बॉल 13. पहिल्या 12 बॉल मध्ये तब्बल 41 बनवण्यामध्ये यश आलं. परंतु त्यानंतर 12 मध्ये 15 बनवायचे असताना कुठेतरी थोडासा संघर्ष करावा लागतोय टीम सरगाव ए ला. 9 बॉल 13 ची आवश्यकता आहे सध्या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये भरपूर चांगली बॉलिंग केली आहे. गोलंदाज विशालनं कमबॅक करणारे षटक सध्या जय हनुमान वाघिवली संघासाठी. परिवर्तन व्यूवर रचनेमध्ये क्षेत्ररक्षणाच्या बदल होत असताना सातत्यानं, कारण मैदानाच्या मध्ये लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन आहे आणि ज्यावेळी डावकुऱ्या त्याचा उजव्या त्याचा फलंदाज मैदानाच्या मध्ये बॅटिंग करत असतात. गोलंदाजासाठी त्यासोबतच क्षेत्ररक्षणाला देखील डोकेदुखी असते. ॲज अ बॉलर तुम्हाला प्रत्येक बॉलवर ज्यावेळी स्ट्राईक रोटेट होते तुमच्या लाईन अँड लेंथ मध्ये परिवर्तन करणं आवश्यक असतं. त्यासोबतच जे क्षेत्ररक्षण असतं त्यांना देखील भरपूर लांबचा पल्ला गाठून आपली पोझिशन चेंज करायची असते. सर्व गोष्टी असतात त्या ठिकाणी. 8 बॉल 12 ची आवश्यकता. सामना बनलाय, त्या इथनं सामना बनलाय. पुढचा बॉल समोर फटका लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षकात अलॉंग द कार्पेट फिल्डिंग चांगली झाली आहे. 1 धाव. विशालचं षटक अप्रतिम राहिलंय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 42 होत्या आणि त्यानंतर विशालचं षटक ज्यामध्ये 2 विकेट्स. आतापर्यंत आपण पाहिलं धावा त्यानं दिल्या 4. इकॉनॉमिकल बॉलिंग केली आहे. महत्वपूर्ण क्षणाला विशालने या मॅच मध्ये जिवंत ठेवलंय आशा आणि अपेक्षा जय हनुमान वाघिवलीच्या. सळगाव विपक्ष वाघिवली अशी लढत सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहताय. आम्ही असोसिएकर चषकाचा थरार रजनी क्रमांक 3. यानंतर आपण
देवगाव संघ त्यांच्या विपक्षामध्ये यावेळी काय घडलंय? मार्जिन ऑफ एरर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी असं इथे बीमर घोषित केला पंचांनी. वेस्ट आहे कमरेच्या वरती होता आणि इमिडिएटली दोन्ही अंपायर्सनं एकमेकांकडे पाहिलं, नो बॉल घोषित केला. एक्स्ट्रा रन आले, स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावसंख्या 46 धावा, 46 रन्स ऑन बोर्ड. आपण पाहता सध्या 7 बॉलचा खेळ शिल्लक, 10 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल फ्री हिट आणि स्ट्राईक एंडला फलंदाज विलास, त्याच्या पॅटमधनं आपण पाहताय एक षटकार आलाय. 5 बॉलचा सामना त्याने केलाय, 9 धावा संख्येवर तो खेळतोय. चांगली नजर त्याची विकेटवर बसली आहे. हा बॉल भरपूर महत्वाचा असलेल्या मॅचच्या दृष्टिकोनातून दूर ठेवलाय. इथे आपण पाहता थोडंसं प्रेशर आहे गोलंदाज विशालवर. एक चुकी केली आणि त्यानंतर लागोपाठ हा दुसरा चुकीचा बॉल त्याच्या माध्यमातून पडलाय. सलगचे 2 एक्स्ट्रा रन्स आलेत. कुठेतरी असं वाटत होतं की या मॅच मध्ये कमबॅक करून दिला. वाईट बॉल आहे. धावत संख्या झाली आहे स्कोर कार्डवर 47. 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि 9 धावांची आवश्यकता. 9 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 7 बॉल. 2 विकेटचं पतन झालंय. विलास आणि रोहित ही जोडी सध्या मैदानाच्या मध्ये खेळते. शेवटच्या 1 बॉल साठी 2 एक्स्ट्रा रन्स हाताळले. फ्री हिट कंटिन्यू असेल या बॉलवर. विलास साठी सुवर्ण संधी आहे. फुल लेनचा बॉल आहे. ऑन ड्राईव्ह करत असताना एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे, धोक्याची रन असू शकते. कीपर मागे होते भरपूर. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेला. 3 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या 49. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक शिल्लक आहे. जास्त वेळ न घेता इमिडिएटली आपला बॉलर त्या ठिकाणी यूज करायचा टीम जय हनुमान वाघिवली. पहिल्या सामन्यासाठी आपण भरपूर वेळ घेतला. यानंतर कलंबाड विपक्ष देवगाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. कलंबाड संघाने टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंग त्यांनी स्वीकारली आहे. त्यांनी सांगितलं की थोडंसं चढ उतार या वर्षीच्या हंगामामध्ये आमच्या टीम मध्ये. दुसऱ्या बाजूला देवगाव संघाला प्रथमतः बॅटिंग करायची आणि देवगाव संघाच्या कॅप्टन्सने देखील सांगितलं की प्रयत्न सातत्याने आम्ही करतोय, परंतु ट्रॉफीपासून आम्ही वंचित राहिलोय जरूर, परंतु या चषकामध्ये आम्ही तो प्रयत्न नक्कीच करू ट्रॉफीचा. चला जय हनुमान वाघिवली संघ आपण फिल्डिंग सेट करा आणि इमिडिएटली आपला बॉलर आपण यूज करायचा आहे. 6 बॉल 7 ची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. 6 बॉल 7. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासाची पानं जर चाळून पाहिली तर अशा अनेक ज्यावेळी आम्ही समालोचन करत असतो अशा अनेक सामने आम्ही डिफेंड करत असताना संघाला जिंकताना पाहिल्यात. 6 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील जिंकताना आपण पाहिला. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणाला काहीही घडतं. इमोशन्सचा खेळ आहे हा. खेळ कधी तुम्हाला हसवतो तर कधी रडवतो. 6 बॉल 7 ची आवश्यकता आणि हे अत्यंत महत्वाचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आपण मैदानाच्या मध्ये पाहताय साहिल 6 बॉल 7 ची आवश्यकता. स्टॅकेंडला रोहित आहे ज्यानं 2 बॉलचा सामना केला. 2 धावा त्याच्या बॅटमधनं. दुसऱ्या बाजूला विलास ज्यानं 6 बॉलचा सामना केलाय. 11 धावा संख्येवर तो खेळतोय. जास्त वेग घेत आहे जय हनुमान वाघिवली संघ. आपण तब्बल 3 ते 4 मिनिटं आपण गोलंदाज सुरू करण्यासाठी घालवले. 4थं षटक. 6 बॉल 7 ची आवश्यकता. मॅचची क्रुशियल मोमेंट आम्ही समजू शकतो, परंतु क्रिकेटला वेळेची बंधनं असतात त्या खेळाला. अगदी तुम्ही त्या दिलेल्या वेळेमध्येच तुमची इनिंग कंप्लीट करणं आवश्यक असतं. कारण सध्या आपण पाहिलं तर काही रूल्स चेंज झालेत. IPL इंडियन प्रीमियर लीग सध्या सुरू आणि तुम्ही तिथे देखील पाहिलं असेल जर तुम्ही दिलेले पहिले 16 षटक ऑन टाइम कंप्लीट केले नाही तर शेवटच्या 2 ते 3 ओव्हर मध्ये तुम्हाला फक्त 4 फिल्डर बाहेर ठेवता येतात 30 या षटकाच्या. म्हणजे 7 खेळाडू तुम्हाला आतमध्ये ठेवावे लागतात. ते नियम आहेत आणि यासाठी क्रिकेट बनलाय. पहिला डॉट आला. समीकरण आहे 5 बॉल 7 ची आवश्यकता. साहिलनं पहिला डॉट केलाय. सामना रंगतदार अवस्थेकडे. लव फुल टॉस बॅक टू द बॉलर. स्टेक डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ अँड लॉंग ऑनच्या अगदी मधोमध. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आहे. पहिला डॉट त्यानंतर सलगच्या दुसऱ्या बॉलवर 2 धावा आला. आता समीकरण 4 बॉलचा खेळ शिल्लक. 5 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 5 बनवायच्यात.
फुल टॉस आहे ऑन साइडला कॅप मध्ये. मॅच ची हवा काढणारा चौकार आला. स्कोर इज लेवल 54. एका धावेची फक्त आवश्यकता. खूप चांगली बॅटिंग केली. पहिल्याच ओव्हर मध्ये 56 ची आवश्यकता असताना आपण पाहता सरळगाव ए संघानं त्या धावा जवळ चेस केल्यात. एका धावेची फक्त आवश्यकता. 3 बॉलचा खेळ शिल्लक. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे अजूनही कुठेतरी आशेचा किरण आहे. इथनं हे 3 बॉल डॉट केले आणि अनेकदा आम्ही हे चित्र पाहिलंय देखील क्रिकेटमध्ये. कॅप मध्ये खेळला आणि तो सामना क्लिअर होतोय. सामना जिंकलाय टीम सरळगाव ए संघानं. हार्दिक अभिनंदन टीम सरळगाव. हार्ड लक टीम जय हनुमान वाघिवली. पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टीम मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली तो साई घुडे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.